आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना प्रदीप पवार. प्रदीप पवार पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात प्रथमतः उभे ठाकलेत. चला प्लीज मॅच चालू करा. दोन्ही टीम तुम्हाला लक्षात घ्या 15 मिनिटांचा अवधी दिलाय. 11:49 झालेत. 11:49 पहिला चेंडू टाकला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. येस प्लेज द कॉल. पहिला चेंडू पहिला चेंडू स्क्वेअर कट. अवघी एक धाव प्राप्त होईल. शैलेश काळे एक असे खेळाडू आहेत, रबर बॉल असू द्या टेनिस बॉल असू द्या, हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची ओळख, परंतु या ओळखीचा खेळ तसा करावा लागतो. धावांचं श्री गणेश होत असताना टीम मराठावर जुळेवाडी पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन प्रदीप पवार. स्क्वेअर कट केला. हा देखील फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर वर्तुळाच्या आतमध्ये. त्याचा फायदा शैलेश काळे यांनी घेतलाय. टीम जुळेवाडीसाठी येतोय पहिला चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हा पाठच्या फटक्याचा रिप्ले नाही आहे, तर हा दुसरा चेंडू होता आणि फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला. आणि अशा प्रकारची बॅटिंग करावी लागते तुम्हाला, कारण ज्यावेळेला पॉवर प्लेचं षटक असतं 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात. लॉंगॉन तैनात केला आहे. डीपला मिडविकेट आहे वर्तुळाच्या बाहेर. बॅकवर्ड पॉईंट. लक्षात घ्या प्लास्टिक आत मैदानामध्ये टाकू नका. तुमच्या खिशामध्ये ठेवा. बाहेर आल्यानंतर कचरापेटी आहे त्यामध्ये टाका, कारण ज्या प्रकारचं ही क्रीडांगणाची रचना आहे, ज्या प्रकारचं हिरवगार हे मैदान आहे आणि असंच आपलं ठेवूया, कारण संपूर्ण वर्षभर आपण याच मैदानावर खेळणार आहोत, खेळत असतो आणि ते मैदान स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. कमबॅक करावं लागेल प्रदीप पवार यांना. फुलटॉस चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, जमिनीलगत फटका खेळला. डीपला आहे मिड विकेट. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाईल. त्याचा फायदा घेतला जातोय, कारण ज्या वेळेला चेंडू लागला शरीराला त्यानंतर सुफियान यांच्या हाताला लागल्यानंतर बाजूला गेला, त्याचा फायदा मात्र घेतला. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 7. पहिल्या 3 चेंडूवर 7 झाल्यात. मॅच बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली शैलेश काळे यांच्यासाठी. टीम सुळेवाडी या संघाचा हार्ड हिटर बॅटर आणि ॲज अ आयकॉन म्हणून सातत्याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये असतं. एक उंचपुरे खेळाडू. शॉर्ट आर्म पुल हवेत खेळलाय. सुफियान चेंडू खाली. इथे चुकी होत नाहीये. चेंडू खेळायचा होता स्क्वेअर लेगला. चेंडू गेला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात होते. हुशार कर्णधार आहे आणि ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना प्रदीप पवार. पहिला धक्का टीम मराठा वॉरियर जुळेवाडी. शैलेश काळे झेलबाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. चांगला झेल डीपला. सोपं नसतं की ज्या वेळेला तुम्ही पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण करता 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात. फलंदाज कोणत्या बाजूला फटका खेळेल त्या 2 क्षेत्ररक्षकांना हुशार राहणं खूप गरजेचं असतं सर, कारण ज्यावेळेला तुम्ही वर्तुळाच्या बाहेर फिल्डिंग करता त्यावेळेला चेंडू जर तुमच्या उजव्या डाव्या बाजूला 10-20 मीटर असेल तुम्हाला तो कव्हर करावाच लागतो. क्रमांक 3 वर सचिन असवले आलेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. फलंदाजी गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून त्यांचं देखील नाव पाटण तालुका क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असतं. आता 1 डाऊनला आलेत. धावा कराव्या लागतील. 1 टू गो. 7 धाव फलकावर. पहिला चेंडू ड्राईव्ह केला. क्रिकेटचा पुस्तकी फटका इनफिल्डच्या वरून. 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना प्रयत्न चांगला केला जरूर, परंतु चौघांना येईल अपयश आणि धावा मिळतील पहिल्याच चेंडूवर सचिन असवले यांना 4. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल, कारण ज्या वेळेला चौघे ज्या प्रकारे धावत होते
येस चौकार आलाय. आणि या हिरव्यागार आउटफील्डमध्ये तुम्ही ज्यावेळेला व्हाईट ट्रॅक घालून खेळता मुंबई क्रिकेटची आठवण आली, कारण मुंबई क्रिकेटमध्ये तुम्हाला कंपल्सरी व्हाईट ट्रॅक असते. आणि ज्या प्रकारचा हा रिप्ले पहा, काय प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु चौकार रोखू शकले नाही आहेत. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम पाणेरी, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पहिल्या पंचमचा खेळ समाप्त झाला. 11-1 टीम मराठा वॉरियर्स झोळेवाडी. षटक क्रमांक 2 साठी स्वतः आर्यन पवार आलेत, त्यांच्याकडे देखील प्रचंड अनुभव. टीमचे महत्त्वाचे खेळाडू टीम विठ्ठलाई 11 पानेरीसाठी. आपल्या ग्रामदैवतेच्या नावाने खेळणारा हा संघ विठ्ठलाई 11 पानेरी आणि आपल्या गोशटवाडी गावचं ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत सुपियान. या मॅचमध्ये दुसरा झेल टिपलाय आणि आर्यन पवार यांनी पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केले. मराठी पाऊल पडतं पुढे असं आपण सातत्याने म्हणत असतो. आणि आर्यन पवार गोटिवली या विभागामध्ये आता नवीनच त्यांचं स्पोर्ट्स शॉप देखील चालू होत आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील संपूर्ण आयोजन कमिटी पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून. आणि निश्चितच व्यवसाय करायला पाहिजेत. हा पहा चांगला झेल. एखादा क्षेत्ररक्षक अशा प्रकारचं ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करतो ना त्यावेळेला संपूर्ण टीमचा आत्मविश्वास जुनावतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. क्रमांक 4 वर दीपक काटकर, लिजंड क्रिकेटर आहे ते देखील 40+ मास्टर क्रिकेटर. या मॅचमध्ये त्यांच्यावर आता महत्त्वाची जबाबदारी आहे. पहिला चेंडू स्लॉक स्वीप. दीपक काटकर यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिलाय. श्री वाघजाई देवी चषक षटकार. जणू काही डगआउटमधून सेट होऊन आले होते. आणि याच्या प्रकारे आर्यन पवार यांच्यावर प्रहार केलाय. याच आम्ही उल्लेख केला मागाशी देखील की आर्यन पवार यांचं नवीन स्पोर्ट्स शॉप चालू होते आणि मराठी मुलांनी व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडत्या फील्डमध्ये व्यवसाय करा, ते गरजेचं आहे सध्याच्या काळात. सलगचा दुसरा. सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने लॉंग लेगला हा फटका खेळला नाही तर डीप स्क्वेअर लेगला अगदी चांगली दिशा आहे. सलगचा दुसरा. पाठच्या फटक्याची झेरॉक्स कॉपी. कंट्रोल-C कंट्रोल-V. सलगचा दुसरा धमाका षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काय फटका सजवलाय. अशा प्रकारची फटकेबाजी ज्यावेळेला एखादा फलंदाज करतो. 40+ खेळाडू आहेत दीपक काटकर आणि त्यांचे चिरंजीव दर्शन या मॅचमध्ये याचा आनंद घेत असताना 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पप्पांची बॅटिंग एन्जॉय करतायत. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न इथे फसवलंय आणि हा ट्रॅप होता. हे जाळं विणलं होतं आर्यन पवार यांनी. विजय यांनी टिपलाय झेल आणि फलंदाज दीपक काटकर 2 षटकारानंतर झेलबाद. पहिल्या 2 चेंडूवर स्लॉक स्वीप आणि इथे मात्र ओव्हरपिच चेंडू टाकला. मिडल अँड लेग स्टंपवरचा खोदून काढण्याचा प्रयत्न. विजय पवार लॉंगॉनला तैनात होते. तिथे चुकी होणं अशक्य होतं. क्रमांक 5 वर पाटण तालुका क्रिकेटमधील एक मास्टर माइंड खेळाडू ज्यांनी पाटण तालुका क्रिकेटसाठी आपलं योगदान प्रचंड प्रमाणात दिलंय. अधिक काटकर बॅटिंगसाठी आलेत आणि पहिली पाटण तालुका प्रीमियर लीग होण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर या खेळाडूचा अधिक काटकर. आणि त्यामुळे आज तालुका मोठा झालाय. प्रत्येकाने योगदान दिलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं चांगलं प्रदर्शन. पायाने चेंडू अडवला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. ज्या प्रकारे अधिक काटकर आणि मास्टर माइंड ही ओळख आहे ते बॉस यांचे खूप जवळचे. बॉस यांचे सगळे जवळचे असतात. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. नेक्स्ट मॅच टीम 1 साइड जिवाळा विपक्ष टीम विजयी संघ असेल. आज दुपारच्या सत्रामध्ये नवलाई चिंती टीम बोत्रेवाडी, आचरेवाडी, मिरसवाडी, शिळ, कल्पतरू साळकेवाडी, विपक्ष चिखलेवाडी, मारूळ आणि VSS सनबूर हे संघ इन ॲक्शन असतील. आज त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
तिसऱ्या पंचमसाठी सुफियान यांना आमंत्रित केलं आहे. ज्या खेळाडूने 2 झेल चांगले टिपलेत, परंतु दुसऱ्या बाजूला एक मास्टरमॅन खेळाडू अधिक काटकर आणि सचिन आसवले ते देखील हुशार आहेत. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. यष्ट्यांच्या मागे कार्तिक साळुंके अगदी या चेंडूला पकडत असताना चांगली सुरुवात टीम मराठा झुळेवाडीसाठी झाली आहे का, परंतु शेवट चांगला करावा लागेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न अपील केली आहे कार्तिक यांनी. पंचांनी अपील मात्र इथे उचलून धरली आहे आणि फलंदाज अधिक काटकर पंचांकडे पाहत असताना की चेंडू खाली पडला होता का, परंतु पंच सांगतात की यस चांगला झेल टिपलाय. कार्तिक साळुंके अद्याप आई विठ्ठलई 11 पाणेरीचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं ही महत्त्वाची बाब. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. पाठच्या मॅचचा विचार केला तर 27 झाले होते वन साईड जिवाळ्याचे, 28 करू दिले नव्हते. त्यामुळे 35-40 एक चांगली मॅच पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना क्रमांक 6 वर रोहित काटकर. ज्या ज्या पुरस्कर्त्यांनी या संपूर्ण स्पर्धेला आपलं योगदान दिले त्या सर्व पुरस्कर्त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण पुरस्कर्ते असणं खूप महत्त्वाचं आहे. स्पॉन्सर्सविषयी आपण देखील चर्चा करूया. आकाश बुड गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना आमच्या डाव्या बाजूला कमी गतीने टाकलेला चेंडू गतीमध्ये परिवर्तन चांगला. स्लोअर वन सरळ जाऊन आदळेल लेग स्टिकला काठी काढले. फलंदाज बाद. आकाश बुड यांचं काम आहे व्हेरी गुड. येस विकेट हॅट्रिकचे जे पैसे सुनील विष्णू कोराडे साहेब यांच्या माध्यमातून 2001 होते ते संस्कार मोहिते यांना जीपे केले जातील. आणि यानंतर मात्र ही ऑफर आयोजन कमिटी सांगते दिवाळी संपली ऑफर संपली. स्पॉन्सरचा आपण उल्लेख केला आकाश, कारण सध्या भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला. स्पॉन्सरचा विषय निघाला म्हणून मंदिरा बेदी आणि भारतीय महिला संघ खूप मोठं नातं आहे. कारण पूर्वीच्या काळी भारतीय महिला संघाला स्पॉन्सर्सच नसायचे. स्वतःच्या खर्चाने तिकीट काढा, स्वतःच्या खर्चाने जा, स्वतःच्या खर्चाने राहा. परंतु मंदिरा बेदी यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन भारतीय संघाला 2003-2004च्या दरम्यान स्पॉन्सरशिप मिळवून द्यायला चालू केली. आणि त्यानंतर मात्र भारतीय महिला संघ कुठेतरी चांगल्या लेवलला खेळायला पोहोचला. आणि आज करोडोचं बक्षीस जे मिळाले ना, त्या काळी त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकलेत. म्हणून स्पॉन्सर्स हा क्रिकेटमधला खूप महत्त्वाचा घटक असतो. पहिला चेंडू हुक केलाय. फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होईल. अगदी वंडी गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 25. 25 धावा धावफलकावर. काल या स्पर्धेचा पहिला दिवस मालिकावीराचा कूलर आलाय. थँक्यू सो मच. आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी या मालिकावीराचा कूलर दिलाय. अनिल भोमकर साहेब. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागलाय. कार्तिक साळुंके यष्ट्यांच्या मागे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. 1 धाव देऊन अगदी 3 विकेट काढलेत आणि सागर देखील झेलबाद झालेत. 3 पंचांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 25. येस आयोजन कमिटी पंचांना पाण्याची पूर्तता करा प्लीज. 2-3 बॉटल तिकडे नेऊन ठेवा. तर 2-3 बॉटल भरून ठेवाल तर प्लीज विनंती आहे. नवीन हंगाम, नवीन सीझन आणि या नवीन सीझनची सुरुवात मात्र पावसाने झाली. श्री विठ्ठल देवी चषक जे आपलं सनपूर गावचं ग्रामदैवत आहे, ती स्पर्धा आपण रबर बॉलने खेळवली. परंतु पहा पाटण तालुका क्रिकेटमध्ये नियम म्हणजे नियम, वेळ म्हणजे वेळ, डेट म्हणजे डेट. स्पर्धा होणार तर होणार. ती स्पर्धा झाली देखील आणि यशस्वी देखील झाली. बॉस असतील, संपूर्ण कमिटी असेल, संपूर्ण सनपूरचे आपले आयोजन कमिटी असेल, प्रचंड मेहनत घेतली आणि ही शिस्त पाहिजे. आणि शिस्त असेल ना तर तुम्हाला खूप यश प्राप्त होतं. पहिला चेंडू ऑन साईडला वळवलाय. विजय पवार आहेत लॉंगॉनला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब आहे. 2 धावा प्राप्त केल्यात. संपूर्ण स्पर्धेला शैलेश सूर्यवंशी साहेब यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिलंय. थँक्यू व्हेरी मच.
पायावर टाकलेला चेंडू अपील केली आहे, धाव मात्र प्राप्त होणार नाही आहे. ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुका प्रीमियर लीगला नेहमी महत्त्वाचं सहकार्य लाभलेलं असतं अनिलजी बागल साहेब यांचा आज वाढदिवस आहे. संघमालक त्यांना संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटच्या माध्यमातून श्री वागजाई देवी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून लक्ष शुभेच्छा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना वाईट बॉल. वेद वॉरियर संघाचे संघमालक अनिलजी बागल साहेब ज्यांचा संघ सातत्याने पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये खेळत असतो, आज त्यांचा वाढदिवस आहे. राजेश घोडे यांचा देखील वाढदिवस आहे. खूप लक्ष शुभेच्छा. ड्राईव्ह केलाय, बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय, पोचणार नाहीये. एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये, एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 29 अंतिम पंचम मैदानामध्ये चालू आहे. हा देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर टाकलाय आणि चांगली गोलंदाजी इथे करत असताना सुनील पवार काय चांगला यॉर्कर टाकला. आणि ऑफस्टम्पला तुम्ही ज्यावेळेला यॉर्कर टाकताना तो तुम्ही सरावाने प्राप्त करू शकता आणि प्रॅक्टिस हवी आहे त्यासाठी. सुनील पवार कमी गतीने टाकलेला चेंडू, मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली, सुनील पवार यांना यश प्राप्त होईल. पहिल्या डावाचा खेळ होतोय समाप्त. टीम मराठा वॉरियर झोयवाडी टीमची धावसंख्या धावफलकावर 29 आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे. पाठच्या मॅचमध्ये 28चा बचाव केला होता वन साईड जिवाळ्याने. ही 30 धावांचा बचाव केला जाईल का अथवा 30 धावांचं लक्ष्य पार केलं जाईल का पाणेरीच्या माध्यमातून, हे दुसऱ्या डावात पाहणार आहोत. श्री वागजाई देवी चषक 2025 पहिलं पर्व. संस्थापक गोविंद कुराडे साहेब, संस्थापक नारायण पालंडे साहेब, अध्यक्ष अर्जुन कुराडे साहेब यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. थँक्यू व्हेरी मच. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुशल कदम साहेब, युवा उद्योजक कुमार विकासदादा कुराडे साहेब, आपलं देखील विशेष आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिस्टर PTPL राजेश कुराडे मित्र परिवार, आपलं खूप धन्यवाद. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक अनिल पवार साहेब, उद्योजक कुसरूंचे आहे, जे एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. एकनाथ जाधव साहेब, आपलं खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलेलं आहे. श्री वागजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषटवाडी, आपलं मनापासून धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून DJ सौजन्य उद्योजक सुनीलजी आळेकर साहेब, आपलं खूप धन्यवाद. चेंडू सौजन्य राजेश कुराडे मित्र परिवार, आपलं खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर कुलर सौजन्य आहे अनिलजी बोमकर साहेब, उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन, आपलं थँक्यू व्हेरी मच. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सौजन्य समायरा फायटर संघाचे संघमालक अमर पाटील साहेब, आपलं खूप धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेला विशेष असं सहकार्य दिलेलं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम मराठा वॉरियर झोयवाडी. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका कारण आज 3 सामने जास्त आहेत. श्री साई ऑप्टिक्स, ऑल टाईप ऑफ फ्रेम्स, सनग्लासेस, कॉन्टॅक्ट लेन्स. आपला मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, तो व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि निश्चितच घनसोली सेक्टर 3मध्ये शॉप आहे, तुम्ही निश्चित भेट द्या. सध्या स्पेशल ऑफर देखील चालू आहे. ब्लू ब्लॉक लेन्स आणि 50% डिस्काउंट आहे ब्रँडेड ग्लासेसवरती देखील. खेळाडूंना सध्या ब्रँडेड ग्लासेस खूप आवडतात. मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही ज्या वेळेला सहकार्य कराल ना त्यावेळेला मराठी माणूस उभा राहू शकतो.
आणि पहा आर्यन पवार देखील सध्या त्यांचं गोटिवलीमध्ये नवीन स्पोर्ट्स शॉप चालू करत आहेत, त्यांना देखील शुभेच्छा. आणि संकेत कुराडे, त्यांच्या हातामध्ये जेवढा वेळ मोबाईल असतो कदाचित खूप कमी लोकांच्या हातामध्ये एवढा वेळ मोबाईल असेल, कारण रील स्टार सध्या क्रिएटिव्ह माइंडची लोकं पाहिजेत. सध्या जग असं आहे ना की तुम्ही सामान्य असून चालत नाही, तुमच्या डोक्यात काहीतरी आयडिया पाहिजे आणि क्रिएटिव्ह लोकांचं जग आहे. सध्या AI चा जमाना आहे, ChatGPTचा जमाना आहे, गेले ते गुगलचे दिवस. 30चा करायचा आहे पाठलाग. आघाडीची जोडी विजय पवार आर्यन पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. दर्शन बाबू या, हे 12वे खेळाडू आहेत. आज रविवारचा दिवस, त्याला माहीत आहे शाळेला सुट्टी. चला मैदानामध्ये पप्पा आलेत. इयत्ता 4थीला आहेत दर्शन काटकर. चला प्लीज मॅच चालू करा. मॅच थोडंसं जास्त वेळ घेत आहे दोन्ही टीम, लक्षात घ्या. आपलं आयोजन आहे, आपल्या तालुक्याचं आयोजन आहे, कारण त्याप्रमाणे प्रत्येक टीम खेळू शकते. एखाद्या स्पर्धेमध्ये एक सर्व संघ खेळतात ना, तर ते आयोजकांना आपला वेळ देऊ शकतात. तुम्ही सहकार्य चांगलं केलं तर फायनल चांगल्या ओव्हरची खेळू शकते, सेमीफायनल चांगल्या ओव्हरची खेळू शकते. आणि या सहभागी संघांनी जर वेळ असा दवडला तर आयोजन कमिटी काय नाही करू शकत ना. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेटची कमिटी काय करेल. आमचं काम असतं की आयोजन कमिटीचा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं. येस, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 30चा करायचा आहे पाठलाग. पहिला चेंडू फुललेंचा चांगला ड्राईव्ह. विजय पवार यांचा मिड ऑफ आहे वर्तुळाच्या आतमध्ये. सचिन काटकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन असवले त्यांच्याकडे चांगला स्लोअर वन आहे, गतीमध्ये परिवर्तन चांगलं करतात आणि क्विकर वन देखील त्याच ॲक्शनमध्ये हाताळतात. मॅचला मजा येईल. कमी गतीने टाकलेला चेंडू एक धाव प्राप्त होईल स्लिपमध्ये. दिनकर मोकाशी साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या सामन्याची यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होईल. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की विविधता आहे सचिन असवले यांच्या गोलंदाजीमध्ये. हा वेगवान चेंडू टॅप केला, एक्स्ट्रा कव्हरला चुकी करतोय क्षेत्ररक्षक. एक धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न करत असताना दोन्ही खेळाडू आर्यन पवार वेगाने धावत आहेत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. एक्स्ट्रा कव्हरला चुकी केली सचिन किशोर काटकर यांनी. आणि अशा प्रकारच्या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, कारण 30 धावांचा बचाव करताय तुम्ही. सुरुवात चांगली झाली आहे टीम विठ्ठल 11 पानेरी. गतीमध्ये परिवर्तन, मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिडॉनला देखील होते. खराब क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन आहे, परंतु एक धाव रोखली जाणार नाही आहे. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते, कारण या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. नवीन खेळाडू आहेत, या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवतील. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. 1 to go. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होते. सांगता अपील तर केली आहे. अपीलमध्ये प्रचंड उत्साह, पंचांचा स्पष्ट नकार. अधिक काटकर देखील नाराज आहेत, परंतु अंपायर डिसिजन विल बी द फायनल. पहिल्या पंचमचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. आता 15 चेंडूमध्ये करायचे आहेत 26. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल दर्शन, कारण या 26 जेवढ्या वाटत आहेत तेवढ्या सोप्या नसतील. 15मध्ये 26. कालच्या दिवसभरामध्ये SCT मानायनगरने 70 केल्या, DK स्पोर्ट्सने 64 केल्या आणि आज मंगलमूर्ती मराठवाडीने देखील 64 केल्यात. हा विक्रम राहिला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून पाणी स्पॉन्सर्स आम्हाला दिलेलं आहे, त्या मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सोहम साळेकर साहेब, विशालजी मिश्रा साहेब, थँक्यू व्हेरी मच. चला प्लीज मराठा वरे जुळेवाडी एवढा वेळ नका घेऊ प्लीज. शैलेश काळे षटक क्रमांक 2 साठी आलेत.
पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, कॅच इज द कॉल, क्षेत्ररक्षक होते काऊ कॉर्नर लॉंगॉनला सचिन असवले. 2 धावा मात्र प्राप्त होतील. विजय पवार यांना टायमिंगसाठी कुठेतरी संघर्ष करतायत दोन्ही फलंदाज. टायमिंग ज्यावेळेला तुमचं जुळत नसतं ना त्यावेळेला मात्र संघर्ष हा तुम्हाला अनिवार्य असतो. या 2 धावा प्राप्त झाल्यात. विजय पवार स्लॉक स्वीप, चेंडू हवेत खेळलाय, जेलची संधी असेल, वॉड कॅच, प्रयत्न चांगला केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा प्रकारचे तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. सचिन काटकर यांचा अविश्वसनीय प्रयत्न, जरूर झेल हातातून निसटला, परंतु हा संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढवणारा प्रयत्न असेल. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जातं, आपण लहानपणापासून ऐकतो, ते मात्र पाहतोय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8. मोठा फटका खेळायचा होता. आर्यन पवार बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. या मॅच मध्ये टीम मराठा जुळेवाडी हार मानणार नाहीये आणि मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण टीम पानेरी देखील चांगली आहे आणि वरचढ मराठा वॉरियर जुळेवाडी देखील आहे. मोठा फटका, आर्यन पवारांचा वार, चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. श्री साई ऑप्टिक्सचा षटकार. काय फटका सजवलाय आर्यन पवार यांच्या माध्यमातून. पहा रिप्ले तुमच्या समोर. आमचे कॅमेरामॅन प्रणय महात्रे 81-82 यांचं काम उत्तम आहे, सर्वोत्तम आहे आणि फटका दर्जेदार. षटकाने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. 2 पंचमचा झालाय की समाप्त. आता 10 मध्ये झाल्या 14 आणि 10 मध्ये करायचे आहेत 16. दर्शन आमचे 12व्या खेळाडू मराठा वॉरियर जुळेवाडीचे, ते देखील आता मॅचवरती खूप बारीक लक्ष ठेवून आहेत. दर्शनचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या खेळाडूंची नावं दर्शनला माहीत आहेत. आता 4थीमध्ये, वय वर्ष 10 आणि 10व्या वर्षाच्या एखाद्या खेळाडूला सर्व खेळाडूंची नावं माहीत असणं खूप मोठी बाब. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. दीपक काटकर आलेत, लिजंड क्रिकेटर. पहिला चेंडू बॅटशी काढा, ही विकेट हवी होती. विजय पवार झेलबाद, अधिक काटकर करत नाहीत कोणती चुकी आणि मराठा वॉरियर्स जुळेवाडीला मिळतंय पहिलं यश. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला. दर्शन आता खुश आहे आणि या ज्या प्रकारे त्यांचे वडील आहेत आणि तुमच्या वडिलांनी विकेट घेतली दर्शन, ही मॅच देखील तुम्ही आता जिंकायच्या उंबरठ्यावरती आहात. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. तुमचे कॅप्टन देखील छानच्या पुढे तू काहीतरी बोल करणे, पप्पांना पहिली विकेट मिळाली. तुझा दादा देखील या मॅचमध्ये खेळतोय, मोठा भाऊ, तुझे पप्पा खेळते आहेत, तू 12वा खेळाडू म्हणून इथे मॅच बघतोय. आता तुला एकदम मजा येत असेल आणि घरी जाऊन एन्जॉय देखील करशील. हो. पहा त्यांचे वडील करतात गोलंदाजी, दर्शन काटकर. परंतु ही मॅच आता इथून जुळेवाडीला देखील जाईल आणि मॅच पानेरीला देखील जाईल. एका बाजूला जुळेवाडी, एका बाजूला टीम पानेरी. क्रमांक 3 वर सुफियान. पहिल्या डावामध्ये ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं सुफियान आलेत. चला प्लीज स्पीडअप करा मित्रांनो, वेळ नका घेऊ प्लीज. सातत्याने आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर डीपला होता तैनात. चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर, प्रयत्न पडतील कमी आणि सुफियानांना मिळेल 4 धावांची हमी. श्री वाघजाई देवी चषक चौकार.
स्लॉग स्वीप स्लॉटमध्ये होता आणि जाईल सर प्लॉटच्या बाहेर. सलगचा दुसऱ्या चेंडूवर सुफियान सेट ऑन फायर. बिग ब्लास्ट श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. काय फटका सजवलाय या खेळाडूचं विशेष कौतुक, कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या डावामध्ये क्षेत्ररक्षण केलं, पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा ठोकल्यात. टीमची धावसंख्या 24, अजून 6 हव्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, काऊ कॉर्नर आहे तैनात. सचिन आसवले यांच्या आवाक्याबाहेर चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. आता 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. काय या खेळाडूची प्रतिभा आहे. तुम्हाला कितीही अडथळे असू द्या, हा क्रिकेटचा खेळ असाच आहे की तुम्ही त्या अडथळ्यांवर मात करून मात्र विजय आणि जीवनामध्ये जिंकू शकता. वेलकम आशिष चोरगे सर. श्री वागजादेवी चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला. एक धाव प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न, दुसरी धाव विजयाची ठरू शकते. फेकी चांगली केली आहे परंतु फलंदाज नाबाद असतील. विजयी धाव आली आहे सुफियान आर्यन पवार यांच्या माध्यमातून. आणि पहा डगआउटमधून टाळ्या वाजताय टीम पानेरीच्या. चला एक पानेरी कॅप्टन या टॉससाठी. प्रवीण हरगुडे टीम 1 साइड जेव्हा कॅप्टन या. चला